शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा, बौद्धिक स्पर्धा यामध्ये सहभाग घ्यावा। यामुळे त्यांना स्पर्धेमध्ये सामोरे जाण्याची व हार जीत पचवण्याची क्षमता मिळते, असे प्रतिपादन लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सूर्यकांत निकम यांनी केले। आदर्श माध्यमिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब उजगरे काका, मुख्याध्यापक सुभाष धनवडे सर व सर्व स्टाफ विद्यार्थी उपस्थित होते। 26 नोव्हेंबर रोजी आदर्श माध्यमिक भवानीनगर विटा येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सूर्यकांत निकम, उजगरे बापू आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रास्ताविक धनवडे सर यांनी केले। यावेळी शाळेच्या क्रीडा स्पर्धांमधील यशाच्या वाढत्या आलेखाची माहिती व वार्षिक क्रीडा स्पर्धांबद्दल धनवडे सर यांनी माहिती दिली व संविधान दिनानिमित्त यमार गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांकडून संविधान म्हणून घेतले व मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यातील वीरांना विद्यार्थ्यांनी मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली व शाळेतील दैनंदिन विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या निमित्त पेन, चॉकलेट, बुके देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.टी. घाडगे तर आभार पी.पी. दीपक यांनी केले। या शहराच्या विकासासाठी, सांस्कृतिक विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं म्हणून त्यांना लोकनेते ही पदवी बहाल केली। असे या साहेबांचं कार्य महान आहे आणि त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून माननीय भाऊनी या सर्व संस्था किंवा आपणाला शिक्षणाची उपलब्धता करून दिलेली आहे। तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना भावपूर्णाची श्रद्धांजली वाहतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण शालेय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन घेणार आहे। क्रीडा स्पर्धा येत असताना विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर आहे, त्याचप्रमाणे शारीरिक स्तर उंचावा